कॅश प्राइज होतं जे अशोकजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देऊयात. 3 बॉल आणि 3 विकेट अर्थात हॅट्रिक विकेट घेतली होती त्याने. आपण देवा पांडेला ही कॅश प्राइज देत आहोत. या नेक्स्ट मॅच कडे बघूयात. देवा पांडे वेल बोल्ड या आपण सामन्याकडे बघूयात. सतीश चला मी लक्ष बदन बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाही आहे. रिप्रेझेंटेटिव्ह होतात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पहिलं षटक गोलंदाज सज्ज. पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड होईल. अक्षरचा पहिला चेंडू जो इथे उसळी घेणारा पाहायला मिळाला ते शरीरावरती आधायला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आघाडीला हमीद यांना पाहतो. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंडला हितेन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चालू असलेल्या मॅच अर्थात एका बाजूला मयंक 11 खारबाव या टीमने टॉस जिंकला आणि डॉक्टर रिजवान कोळीवाडा या टीमला प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल येत असताना आपण पाहतोय. पहिल्या जिथे दुसरा बॉलवरती सिंगल आली आहे. दुसऱ्याच बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज कमी गतीने चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. एक सिंगल इथून पुन्हा एकदा वेगाने घेतली आहे. एका बाजूला आपण हितेन आणि त्याच्या साथीला हमीदला पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला कन्वर्ट करत असताना दोन्ही खेळाडूंना पाहायला मिळत आहे. आज व्यासपीठावरती संपूर्ण मोफास ग्रुप आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे जनक आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आदरणीय फखरुद्दीनजी मलबारी साहेब यांना आपण पाहतो या व्यासपीठावरती. प्रत्येकाचीच उपस्थिती फार महत्वाची आहे. मग शोभा खान एक चांगलं कामकाज करतोय. शुभम शुक्ला असेल यांनाही आपण पाहिलं. हा बॉल उजव्या सीचा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खऱ्या अर्थानं मानगावचा एक खेळाडू आहे शुभम जाधव. त्याच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून झाला. शुभम शुक्लाला आपण पाहतो एक सातत्याने. परंतु कालच्या दिवशी दिलेली जिम्मेदारी फखरुद्दीन मलबारी साहेब यांनी ती त्याने पार पाडली आहे. आजच्या दिवशी बरकतलाही आपण पाहत आहोत. आसिफजी अन्सारी यांना देखील आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने एक रन कंप्लीट करण्यात आली आहे. पण मला वाटतं ना कालच्या दिवशी एक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यात होता. परंतु काही तासापूर्वीच या संघाने माघार घेतली आणि आसिफ अन्सारी आणि त्याच वेळेला मी संपूर्ण कमिटीचं आणि संपूर्ण आयोजकांचं कौतुक यासाठी करेन की दुसरा संघ वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये देण्यात आली आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. खारबाव पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर वेगाने प्रचंड वेगाने गोलंदाजी होते. हवेचा वेग जसा वाढलाय ना तसा गोलंदाजाचा वेग देखील वाढलाय. जिथे अक्षयने धावा रोखल्यात या षटकामध्ये धावा आल्यात त्या केवळ 3. बॉलिंग करत असताना गोलंदाजाने डॉमिनेट केलंय. धावा इथे थांबवल्यात. फलंदाजाला बाद जरूर करू शकलेले नाही आहेत परंतु रन्स थांबवल्यात ही जमेची बाब. पहिले षटक संपलं विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना डॉक्टर रिजवान कोळीवाडा या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती केवळ 3. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती संघाचा महत्वाचा खेळाडू देखील दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात त्याच्यावरती फार जिम्मेदारी असेल. या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स झालेला नाही आहे. कॅप्टन ज्या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आला ना त्यावेळेला त्याने आवर्जून कमिट केलं की आम्ही
100% प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू. या आधीच्या मॅचेसमध्ये सूरजचाही त्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला नाही आणि तो गोलंदाजी ती मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. त्याचं प्रदर्शन आणि किंबहुना त्याचा खेळ फार महत्वाचा राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तो कशा रीतीचा खेळ करतो ही बाब फार महत्वाची असेल, कारण त्याचं प्रदर्शन हे संघाला सांगतो मी. स्कोर कार्ड वरती धावा आहेत केवळ 3. दुसरे षटक प्रगतीपथावरती जे पाहायला मिळत आहे सूरज पाटील गोलंदाजी करतोय. सोयबाची काहीतरी वेगळी जादा पाहायला मिळाले आणि घणाघाती खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. यावेळेसचा बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. डीजे मास्टर ब्रेक वरती आहेत, लंच ब्रेक आहे आणि अगदी त्याच वेळेला दुपारचं सत्र तुम्हा सर्वांनाही आजच्या दिवसाच्या आणि किंबहुना त्याच वेळेला एक महत्वाच्या खेळाच्या आपण या काही क्षण पाहतो आहोत. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती केवळ 7 धावा. आसिफजी अन्सारी यांनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की डीजे मास्टर सकाळपासून सायंकाळपर्यंत कमीत कमी 10 ते 15 ब्रेक घेतात आणि त्यापैकी एक ब्रेक आता तर इम्पॉर्टंट आहे. संघाची धावसंख्या ती केवळ 7 ऑन दी बोर्ड. उजव्या सीच्या बाद शेवटच्या क्षणाला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला येऊ दिलं, आपल्यापर्यंत उसळी घेणारा बॉल होता आणि शेवटच्या क्षणी मात्र हमीदच्या बॅटमधून येणारा हात स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिंगल येते पहा. मोठ्या फटक्यानंतर एकेरी दुरी धावा अर्जित करणं ही बाब देखील फार महत्वाची राहते. स्कोरबोर्ड चालू ठेवायला हवं आणि ते स्कोरबोर्ड चालू ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत दोन्ही बॅटर्सला. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय फटका, जितका उंच तितकाच लांब. हा अँड हँडसम षटकार. हितेनच्या बॅटमधून षटकार इथे पाहायला मिळाला. षटकार येत असताना इथे पाहायला मिळतो आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर रिजवान कोळीवाडा या संघातील काही खेळाडू आज मात्र उपस्थित नाही आहेत, कारण जो संघ पूर्ण बांधणी करण्यात येते ना आज ते खेळाडू पाहायला मिळालेले नाही आहेत. काही ठिकाणी स्पर्धा चालू आहेत, आज वर्किंग डे आहे आणि याचंच कारण असेल की खेळाडू पूर्तता ती होत नाहीये आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये तितका ताकदशाली खेळ पाहायला मिळतो. यावेळेला देखील अफलातून अविश्वसनीय बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, चौकार. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4च्या बरोबरीने वधारते. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. बॉलची मागणी होते, पूर्तता होईल, कारण इथे दणकेच दिलेत फलंदाजांनी. मोठे स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाल्यात. हितेन षटकारानंतर चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतो आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन चेंडूचीच पूर्तता होईल. पहिल्या 2 षटक हे तुम्हाला नवीन बॉलच दिला जातो आणि अर्थात नवीन चेंडू तुम्हाला तिथे उपलब्ध होत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती सूरज पाटील. पुढचा बॉल. यावेळेला हा फ्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फर्स्ट विकेट गोज डाऊन. हितेन दीपाज पहिला फलंदाज बाद. महत्वाचा खेळाडू संघासाठी उपयुक्त खेळ करत होता. चौकार ठोकला, षटकार ठोकला आणि पुढच्या बॉलवरती आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि इथे आपली विकेट गमावून बसलाय.
संघाची धावसंख्या केवळ धावफलकावरती 18 पाहायला मिळते. 18 ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. सूरज पाटीलने वेगवान षटक हातात असताना पाहायला मिळाला. सादिक अन्सारी गोलंदाज जिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो. एक लेजेंडरी क्रिकेटर आणि नुकतीच वालीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने एक भीम पराक्रम नोंदवला होता. 9 चेंडूवरती 9 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्रत्येक क्षण वेगळा असतो की प्रत्येकाचा इतिहास असावाच असा वाचतो. काही वेळेला वाचावा, काही वेळेला आठवावा, काही वेळेला विस्मरावा आणि काही वेळेला इतिहास रंजक देखील असतो एखादा बॅटरचा. परंतु आज या खेळाडूचा इतिहास आठवण्यासारखाच आहे, कारण त्याने एक मोठा कारनामा नोंदवलेला पाहायला मिळालाय. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अक्षयला आपण पाहत आहोत. अक्षय पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने याबला मिस टायमिंग आहे. बॅटचा स्टिकर जवळ लागला. डाऊन टू ग्राउंड खेळत क्षेत्ररक्षक आहे. क्रिकेटमध्ये बॅटवरती असणारा स्टिकर देखील फार इम्पॉर्टंट असतो. मला आठवण होते की 2011 सालच्या विश्वचषकामध्ये जिथे महेंद्रसिंग धोनीने आपल्या बॅटवरती लावलेले स्टिकर हे फार इम्पॉर्टंट आणि महत्वाचे राहिले होते, कारण ते स्टिकर लगावण्यासाठी त्यांनी सर्वाधिक पैसे आकारले होते. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतो आहे डॉट बॉल आलाय. प्रत्येक फ्रँचायझीचे स्टिकर्स असतात. अमेठी युनिव्हर्सिटीचा स्टिकर महेंद्रसिंग धोनीने आपल्या बॅटवरती लावला होता. विराट कोहलीला एमआरएफच्या बॅटवरती स्टिकर लावत असताना आपण पाहिलं. एमआरएफ ही बॅट बनवणारी कोणतीही कंपनी नाही आहे, ती एमआरएफ मद्रास रबर फॅक्टरी अर्थात टायर बनवणारी कंपनी आहे. कमी गतीने टाकला उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू देखील पाहायला मिळतो आहे. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. आणि एकंदरीत पाहिलं तर सध्याच्या घडीला सर्वाधिक महागडा खेळाडू आहे विराट कोहली, जो आपल्या बॅटवरती एमआरएफचा स्टिकर लगावण्यासाठी सर्वाधिक पैसे आकारतो. तदनंतर रोहित शर्मा, तदनंतर सुरेश रैना, त्याने देखील सर्वाधिक पैसे आकारलेत बॅटवरती स्टिकर लगावण्यासाठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकण्याचा प्रयत्न. डाऊन डी लेग. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. 100 रन अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. कालच्या दिवशी क्रिकेट कुरुक्षेत्रावरती एक सर्वाधिक मोठा विक्रम नोंदवला गेला. बांगलादेश संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना जिथे रवींद्र जडेजाने केवळ 87 सेकंदामध्ये एक षटक कंप्लीट केलं. सर्वात मोठा भीम पराक्रम त्याच्या नावावरती पाहायला मिळाला. 87 सेकंड्स मध्ये, विदिन 87 सेकंड्स मध्ये त्याने षटक कंप्लीट केलं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीने टाकला, लपेटला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली महत्वाची विकेट. फलंदाज इथे होतोय तो सादिक अन्सारी बाद. धाव फलकावरती केवळ 20 आहेत. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर आघाडीला आलेला बॅटर नवीन बॅटर युसुफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मागील मॅच मध्ये या बॅटरने चांगला खेळ केलेला आपण पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये त्याचे ते पडसाद इथे उमटतील का, त्याची चर्चा निश्चित होईल. गोलंदाजी मार्कवरती अक्षय पुढचा बॉल घेऊन युसुफच्या अगेन्स्ट उजव्या एसीवरती बॅटची आटली कडा घेतली आहे. एक सिंगल येत असताना अरुण मामा यांच्या माध्यमातून याच युसुफला आपली अफलातून गोलंदाजीच्या कारनाम्याच्या कारण 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला होता. संघाची धावसंख्या आहे ती 20. हारून मामा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. फलकावरती 21 आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. कल्पेजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ मयंक इंटरप्राइजेस मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेचा बॉल बाग फुटला आले हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का. हमीद बाद.
स्कोर कार्ड वरती धावा 21-21 आणि जिथे 3 फलंदाज बाद झाल्यात. आपण पाहतोय हमीद देखील बाद झालाय, हितेन बाद झालाय, अगदी सादिक देखील बाद झालाय. युसुफ आणि जुबेर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आज मी महबूबला सर्वाधिक लवकर येत असताना पाहायला मिळाले, कारण सर्वाधिक खेळाडू जे मात्र मुफास ग्रुपचे लवकर येत असताना सातत्याने आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. आणि एक चांगलं कामकाज, प्रत्येकावरती दिलेली जिम्मेदारी नेहमी प्रत्येकाने चांगल्या रीतीने निभावली आहे. मग आज डीकेला पाहायला मिळाला, त्यावेळी सकाळी लवकर उपस्थित झाला होता. आई पाळीने प्रत्येक जण इथे उपस्थित होतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. नेहलला आपण पाहतोय ऍज अ कॅप्टन म्हणून तो या संघाला लीड करतोय. नेहल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना षटक क्रमांक 4 रन्स आलेला नाही आहेत, केवळ 21 धावा फलकावरती आहे. डू ऑर डाय स्वरूपाची मॅच आहे. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील आणि जो संघ परास्त होईल त्याला घरचा प्रवास करावा लागेल. त्याकरिता ही मॅच जिंकणं अत्यंत आवश्यक. डू ऑर डाय सिच्युएशन. पुढचा बॉल गोलंदाज, पहिला चेंडू लोअर फुल टोज आहे, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. किंवा एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळाले. लोअर फुल टोज बॉल वरती मोठा सुख येता आलेला नाही आणि अर्थात त्याचंच कारण की काय, जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना की रन्स केवळ 1 येत असताना पाहायला मिळाली. या मॅच नंतर सामना खेळवला जाईल तो अर्थात कार्तिक 11 संतोष भोन या संघाच्या समोर या टीमचा विजेता संघ खेळ. या संघातील विजेता संघ कार्तिक 11 संतोष भोन या संघाच्या अगेन्स्ट खेळेल. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने, बोल्ड अँड कट, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. अर्थात फलंदाज सातत्याने हजेरी लावतात. 4था धक्का. हात में गया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोहेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. ती 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 धक्के दिलेत, 4 हादरे दिलेत, भूकंप केलेत जणू काही गोलंदाजाने. गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर स्वतः कर्णधार नेहललाही आपण पाहतोय, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे ना धार, तो संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय. एक मोठी जबाबदारी आणि जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. निहाल हाफ ट्रॅकर बॉल आल्या ऑन साइडला पुल केलाय, तो झाला पॉवरफुल, टोकलाय षटकार. षटकार येत असताना पुढच्या बॉलवरती पाहायला मिळाला. सोहेल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या पाठमधून षटकार. संघाची धावसंख्या 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आहेत. रन्स येऊ लागल्यात, आता मात्र धावा यायला लागतील, कारण सोहेल मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने मॅचचा मोमेंटम शिफ्ट केलाय. षटकार ठोकला त्याने. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली आहे, परंतु इथे डिरेक्शन ऑफ द बॉल, पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर या साऱ्या गोष्टी पाहिल्या गेल्या. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीने वधारेल. धावफलकावरती धावा आहेत ते अर्थात 29 ऑन दी बोर्ड. धावा येत असताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. रनासाठी झगडावं लागतंय. ही जद्दोजहद इथे करावीच लागेल तुम्हाला. रन सहजासहजी मिळणार नाहीत. प्रतिस्पर्धी संघ सहजासहजी धावा देणार नाही. चांगल्या दर्जाचे प्रयत्न तुमचे असायलाच हवे, कारण वेळेनुसार आपल्याला खेळ आणि खेळाचा गिअर बदलावा लागतो. इथे परिस्थिती आता मात्र बिकट चालली आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा गोळा कराव्याच लागतील. पुढचा बॉल
यावेळेला फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, झोन येती रेशीम गाठी, टोकलाय षटकार. पस्तीस धावा धाफलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. अर्थात 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धाफलकावरती आहेत. हमीदने आवाजून बाहेरून कॉल दिला की अजून 15 बनवल्या तर ते इनफ होतील. मागील मॅच मध्ये 50 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या गावदेवी धानीव या टीमच्या माध्यमातून, आणि कदाचित जर का इथून 15 बनल्या तर खऱ्या अर्थानं या धावा इथे डिफेंड होऊ शकतात का याची चर्चा निश्चित होईल. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज बोलवला जाईल याची चर्चा होतीये. एक टीम मीटिंग, एक टीम हडल्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या संपाळ बॉलची मागणी, चेंडूची मागणी होती, त्याची पूर्तता केली जाते. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. खारबाव टीम, मयंक 11 खारबाव, मयंक एंटरप्राइजेस, कल्पेजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, आणि अर्थात या संघाचं प्रदर्शनही तितकंसं महत्वाचं आणि तितकंसं चांगलं पाहायला मिळालंय. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 35. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा. हितेश आला गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकाच्या दरम्यान सोहेल मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. हवेचा वेग पाहता इथे राईट हँडर बॅटर हा नेहमी कारगर साबित ठरला असता. नितेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती नितेश दाखल होता. अनुभव त्याच्याकडेही चांगला आहे. अनुभव हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राध्यापकाचं काम करतो, आणि या खेळाडूकडे असणारा अनुभव किती पणाला तो लावतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु मानला जातो. या खेळाडूकडे अनुभव आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. कशा धाडणीचे चेंडू तो हाताळेल हे पाहणं हे तितकंसं गरजेचं असेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेला बॅकफुटला आले. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए. यह आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे नेक असायला हवेत, आणि तितकेसे चांगले इराद्याने मैदानाच्या आतमध्ये सोहेल बॅटिंग करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळते ते अर्थात आपण पाहतोय इर्शादजी खान साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. षटकारानंतर संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान उजवेसीच्या बाहेर. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल येत असताना, व्हाईट बॉल हा संघासाठी वाईटच राहिला आहे, आणि त्यापैकी व्हाईट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये नाही आहे, धावा बनलेल्या नाही आहेत, आणि अशा प्रसंगी नितेशने ज्या धावा इथे खर्च केल्यात ना याची चर्चा निश्चित होईल, कारण रन्स थांबवाव्यात लागतील तुम्हाला. जी गोलंदाजी पहिल्या 4 षटकामध्ये केली ती 5व्या षटकामध्ये अपेक्षित असणार आहे. फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने टिपला जाईल. फलंदाज सोहेल बाद. डीजे वाले बाबू जरा गाना बजा तू. थँक्यू. फटका इथे फसला होता. चेंडू जास्ती काय हवेमध्ये गेला. आसिफजी अन्सारी सर, आपण पाहिलं ना तर मला असं वाटतं की सर्वाधिक जास्त ऑर्डर
येणाऱ्या कालावधीमध्ये डीजे मास्टरला मिळतील, कारण खूप जणांनी नंबर त्यांचे घेतलेत. त्यांचं काम प्रत्येकाला सातत्याने आवडतंय. गाणी चांगली वाजवली जातात, आवाज चांगला ठेवलाय. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या अर्थात 43 ऑन दी बोर्ड आहेत. 50 पर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न शर्तीचे होते आणि तिथवर पोहोचण्यासाठीची चालू असणारी जद्दोजहद, आटापिटा, मेहनत सारं काही इथे करावं लागतंय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. धावफलकावरती केवळ 43. 5 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना डॉक्टर रिजवान कोळीवाडा टीम यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतो. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल. अपेक्स हॉस्पिटलमध्ये ज्यांनी मात्र नेहमीच एक चांगल्या दर्जाचं कार्य केलंय अर्थात डॉक्टर रिजवान साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. या संघाचे कॅप्टन. अगदी त्याच वेळेला अनेक ठिकाणी मोफत योजना देखील त्यांनी आणल्या. या बॉल ऑन साइडला बाहेर. दे धक्का, घे चक्का, ठोकलाय षटकार. थँक्यू. 49 धावफलकावरती आहे. शेवटच्या बॉलचा खेळ येणे अजूनही शेष आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष राहील. 49 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अर्थात गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर नितेश महागडा राहिला. त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार येत असताना पाहायला मिळाले. एकंदरीत 13-14 धावा आल्या. यावेळेला ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी एक सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट केले. 51 बनल्यात. खराब फेकी. धावा येतील त्या 3. संघाची धावसंख्या 52. 53चे टार्गेट या मॅच मध्ये. या पण 53 बनल्यात. जिथे 52 बनल्यात. 53चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. काय घडणार, काय बिघडणार या उत्तरार्धामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया. इकडे जाऊयात. मधुर संगीत ऐकण्यात या संगीताच्या पलीकडे युसुफजी सय्यद सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. शुक्रिया सुबह जयश यूसुफ के खिलाफ हल्ला बोल किया था बल्लेबाज करण पाटिल. फिर से एक बार तेज रही थी गेंद. टिप्पा के गेंद अंदर की ओर आती हुई. देखिए हवाएं काफी तेज हो चुकी हैं इस वक्त. मुफाज ग्रुप की हवाएं मुफाज मैदान पर हम देख सकते हैं काफी तेजी के साथ चलती हुई. आज के दिन का ये चौथा मैच होगा. इसके बाद 2 मैचेस और हमें खिलाने इस प्रतियोगिता में. आज के दिन में एक टीम क्वालिफाई होगी. एक लीग फॉर्मेट हम देखते हुए इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया. वहां पर खिलाड़ी मौजूद. बढ़िया से गेंद को रोका गया. बेहतरीन फील्डिंग हमीद द्वारा. देखिए ये काफी तेज आई थी गेंद. बल्ले से लगने के बाद गेंद को रोकने का काम किया दायरे के अंदर हमीद द्वारा. हालांकि अगर हाथों से गेंद नहीं रुकती तो 4 रन कंफर्म हो सकते थे. 3 रन में टीम के लिए बचा है. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 7. तो क्रॉस बैट खेलने का प्रयास. हल्की सी अपील जरूर की गई. मुकाफिर के बाहर इंपैक्ट जोर देखने को मिला इस गेंद का. डॉट बॉल आती हुई. देखिए यूसुफ के खिलाफ एक छक्का जरूर आया मगर 2 गेंदें डॉट भी डालने का कारनामा किया इस गेंदबाज ने. 7 रन लगे. स्कोर कार्ड पर 5 गेंदें डाली जा चुकी हैं. एक सिंगल, एक छक्का, 3 गेंदें डॉट. अच्छी गेंदबाजी. यूसुफ अपनी गेंदबाजी मार्ग पर तैयार होते अगली गेंद लेकर अपनी ओवर की.
बैकफुट पर कट करने का प्रयास किया था। एक और डॉट बॉल, पहला ओवर होता हुआ समाप्त। एक ओवर के समाप्ति के बाद रन लगे इस प्रकार पर 7 बिना कोई विकेट गवाए। देखिए इस वक्त पहला ओवर समाप्त हो, हालांकि एक बड़ा शॉट जरूर आया था यूसुफ के खिलाफ, मगर यूसुफ ने अच्छा कमबैक किया। 4 गेंदें डॉट डाली हैं अपने पहली ओवर में। देखिए इस वक्त जुबैर को इंट्रोड्यूस किया जाएगा गेंदबाजी के लिए। जुबैर गेंदबाजी के लिए आते हुए देखिए धीरज झा वाली की बाहुबली में इस वक्त मैच का लुत्फ उठा रहे हैं। आज वो शांत रहे हैं, कभी उनका बल्ला भी थोड़ा शांत रहा था, मगर आखिरी मैच क्या बल्लेबाजी की थी अशरफ मंसूरी ने वालिव के लिए, और धीरज खुश हुए थे उनके बल्लेबाजी देखकर, और टीम क्वालिफाई हुई है कल तेजी लेन और वालिव। पटकी भी गेंद थी इस वक्त। जुबैर बाउंसर गेंद के साथ स्वागत किया गया, हाफ वाली गेंद थी ये। क्रॉस बैटेड खेलने का प्रयास किया था, डॉट बॉल जरूर आई। अच्छी गेंदबाजी रही अभी तक गेंदबाजों द्वारा। इनिंग की अगर बात की जाए 7 गेंदें डाली जा चुके हैं, 7 रन लगे स्कोर कार्ड पर। यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 46-53 का पीछा करती हुई टीम। फिर से एक बार इस वक्त गेंद को वेट किया, उसके बाद हिट किया है, गेंद स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। शुक्रिया देखिए इस वक्त पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का। पहली ओवर में भी करण पाटिल ने यही कुछ किया था, पहली गेंद डॉट खेली, जिसके बाद एक बड़ा हिट लगाया। तो जुबैर वहां पर गेंद उठा लीजिए सर, विशाल सर। हाँ मैच बॉल आ चुकी है। करण पाटिल पिछले मैच में शुरुआत बढ़िया की थी विश्वनाथ यादव के खिलाफ, पहली गेंद पर चौका लगाया, तो उसके बाद उनका विकेट गिरने के बाद कोई बल्लेबाज कारगर साबित नहीं, मगर पराग ने क्या बल्लेबाजी की थी। पराग का नाम इस मैदान पर लगातार लिया जाएगा। सम्मानीय बलजीत सर आपका हम स्वागत करेंगे, वेलकम। मुफाज ग्रुप द्वारा आपका हार्दिक स्वागत होगा हमारे मंच पर आकर विराजमान हो, ये मैच का लुत्फ उठाते हुए। आपके जानकर आज का ये चौथा मैच चल रहा है इस वक्त इस टाइम, और गेंद खड़ी हो चुकी है। गेंद के नीचे गेंदबाज जुबैर, और इस वक्त कैच को छूटा, कैच छोड़ा गया। हालांकि बल्लेबाज ने मान लिया था कि वो आउट हैं, मगर यहां पर तोहफा दिया है गेंदबाज जुबैर ने मयंक 11 खारबाव के बल्लेबाज करण पाटिल को। करण पाटिल ने राहत भरी सांस ली, हालांकि उनके चेहरे पर मुस्कान नहीं है, मगर कहते हैं ना कि ऐड आया था, दिल में लड्डू फूटा, और यहाँ पर मन में काफी खुश होंगे मिस्टर करण पाटिल। 1 रन का स्कोर कार्ड आगे चलता हुआ 14 अंकों पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड। दूसरा ओवर प्रगति पथ पर है। देखिए अमृत कैच काफी इंपॉर्टेंट था, लो स्कोरिंग मैचेस में कैच लपकना काफी जरूरी होते हैं, और यहाँ पर गिल्लियां बिखेर दी। परफेक्ट जय मरार यॉर्कर गेंद, प्रणय बैक टू बैक आउट, गॉन। देखिए इस वक्त पहला विकेट यहां पर आता, बढ़िया गेंद डाली गई जुबैर द्वारा। देखिए पराग को इस वक्त प्रमोट किया गया, पिछले मैच में 5वें क्रमांक पर है, इस वक्त 3रे क्रमांक पर है। ये प्रमोशन काफी बढ़िया है बल्लेबाजी के लिए। पिछले मैच में 13 गेंद 39 बनाए थे।
देखिए इस वक्त विकेट का पता था, 4 गेंदें हो चुकी हैं। जुबैर ने क्या बढ़िया गेंद डाली, विकेट चटकाने में हुए हैं कामयाब। नए बल्लेबाज पराग पराग आए हैं। इस वक्त ऑन साइड पर खेलने का प्रयास था, बल्ले का निचला टो जरूर लगा वहां पर, गेंदबाज के हाथों में गेंद आई। हालांकि देखिए पहले मन बनाया था क्रॉस बैटेड खेलने का, फाइन लेग लॉन्ग लेग पर खेलना चाहते थे, मगर गेंदबाज में तो चतुर चालाक थे, रॉन्ग गेंद डाली तो धीमी रखी थी गेंद को और एक डॉट बॉल। फिर से एक बार स्लोवर गेंद, उछाल लेती हुई गेंद सीधा कीपर के दस्तान में गुडने से गेंद उछल कर जाती हुई डॉट बॉल। और उस वक्त बैटिंग करने वाली टीम को डीआरएस लिया गया व्हाइट बॉल चेक करने के लिए। तो इस वक्त आखिरी गेंद थी इस ओवर की और बैटिंग करने वाली टीम ने इस वक्त डीआरएस लिया, व्हाइट बॉल के लिए डीआरएस होगा। हालांकि चेक किया जा रहा है डिका स्पोर्ट्स के माध्यम से, चेक किया जाएगा, उसके बाद डिसीजन दिया जाएगा। और ये व्हाइट बॉल थी कि अंपायर द्वारा काफी ऊपर से की जाती हुई और ये व्हाइट बॉल आई है। एक रन के स्कोर करा के चलते 15 अंकों में इस वक्त 140 और 1 बाउंस भी दिया जाएगा, काफी ऊपर से गेंद दी गई थी। इट इज व्हाइट बॉल, स्कोर पहुंचता हुआ 15 रन पर पहुंचता स्कोर कार्ड में भी एक गेंद का खेल बाकी होगा। देखिए अभी तक इस इनिंग में 2 सिंगल, 2 बड़े हिट, 2 छक्के लगाए हैं और एक व्हाइट बॉल। 11 गेंदों का खेल समाप्त हुआ, 15 रन लगे स्कोर कार्ड पर। 53 का पीछा करती हुई टीम, एक विकेट जो गवाया गया प्रणय पाटिल के रूप में। फिर से बैठक खेलने का प्रयास, हालांकि गेंद आकर तेजी से टकराई उनके सर पर, डॉट बॉल आती थी। ओवर नंबर समाप्त हुए 2 ओवर के समाप्ति के बाद रन लगे मात्र 15। अभी भी आने वाली 18 गेंदों का खेल भाग्य होगा, 18 गेंदों बनाने इस मैच को जीतने के लिए 38 रन का पीछा करना होगा। देखिए प्रति ओवर 12.67 के औसत से पीछा करना होगा इस मैच को जीतने के लिए। गेंदे और रन लगाए गए हैं 15। अभी आने वाली गेंदें होंगी 18 गेंदों में 38 का पीछा करना होगा, 38 रन बनाने इस मैच को जीतने के लिए। यूसुफ को फिर से एक बार इंट्रोड्यूस किया जा रहा है गेंदबाजी के लिए, जिन्होंने बेहतरीन ओवर डाली है। पहली ओवर में एक छक्का लगने के बावजूद लगातार उन्होंने 4 गेंदें डॉट डाली थी गेंदबाजों के खिलाफ, बल्लेबाजों के खिलाफ। अच्छी गेंदबाजी रही थी यूसुफ द्वारा। चलिए स्पीड अप करिए, इसका 2 मैचेस और खिलाने हैं, ये ध्यान में रखना होगा प्लीज। और रिजवान 11 कोलीवाड़ा के गेंदबाज, फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाहते हैं यूसुफ। स्ट्राइक पर है इस वक्त करण पाटिल, डिप मिड विकेट, स्क्वायर लेग। देखिए अंपायर टाइमर वहां पर दर्शा रहे हैं, स्पीड अप करिए प्लीज। पहली गेंद ऑफ के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था, अंपायर व्हाइट बॉल इस वक्त देते हुए देख सकते हैं। इस वक्त फील्डिंग करने वाली टीम ने इस वक्त रिव्यू लिया, डीआरएस लिया गया फील्डिंग करने वाली टीम की तरफ से।
के साथ स्कोर आगे चलता हुआ 16 अंक पर 16 37 ओवर बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। यूसुफ पर गेंदबाजी के स्ट्राइक पर करण, फुल टॉस बॉल है, फुल टॉस गेंद पर शॉट बढ़िया खेला गया। हमारा दर्शक कैच को लपकते हुए गेंद 6 रनों के लिए। देखिए दर्शकों के लिए मेगा फाइनल डे के दिन इनामी राशि रखी गई है, पहले दिन और आखिरी दिन ऐसा हम कह सकते हैं। इनामी राशि रखी गई है इस प्रतियोगिता के माध्यम से। 6 रनों के साथ आगे चलता हुआ 22, अब बनाने 31, गेंदें होंगी 17। इस वक्त फिर से एक बार हवा में गेंद को खेलने का प्रयास है। वहां पर खिलाड़ी दौड़ कर आ रहे हैं हमीद, थोड़ा सा पैरों में खिलाम जरूर है। वहां पर दौड़ दे, पैरों में लड़खड़ा खिंचाव उनके पैर में आता हुआ और 2 रन बटो नहीं बल्लेबाजों ने। 2 रनों के साथ स्कोर आगे चलता है, स्कोर पहुंचता है इस वक्त 24-24। करण पाटिल की अगर बात की जाए 22 बल्ले, अमीर अगर आप ओके नहीं तो आप आ सकते हैं और सब्सिट्यूट खिलाड़ी आप ले सकते हैं मैदान के अंदर। कप्तान, हाँ ठीक है, सब्सिट्यूट खिलाड़ी भेज दीजिए प्लीज, कंफर्टेबल नहीं है अमित। चलिए मैच शुरू करिए। सब्सिट्यूट खिलाड़ी आपको भेजा जा रहा है वहां पर। चलिए इस वक्त उन्हें लेकर आइए, मंच की तरफ लेकर आइए प्लीज। देखिए 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ स्कोर पहुंचता हुआ 24-24 अंकों पर जा पहुंचे स्कोर कार्ड। 29 का और पीछा करना होगा। गेंद होगी इस वक्त इस इनिंग में लगभग 16, 2 गेंद पर 9 रन खर्च किए। यूसुफ ने पहली गेंद वाइड डाली, उसके बाद एक बड़ा हिट लगाया गया 6 रन के लिए। उसके बाद डबल दौड़ के पूरे किए हैं। करण 22 में बल्लेबाजी कर रहे हैं, 22 अभी तक बना चुके, 3 छक्के लगा चुके अपने इनिंग में, 2 सिंगल 1 डबल उनके बल्ले से आता हुआ। अच्छी पारी खेलते हुए टीम के नजर आ रहे हैं। बैट को ऊपर सिरा लगा, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। गेंद डाइवर्ट होती हुई सीधा लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद निकल जाएगी 4 रनों के लिए। चौका इट इज। देखिए थोड़ा सा महंगे साबित हो रहे हैं यूसुफ। रन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल हम देख सकते हैं 28 में से 26 रन बनाए करण पाटिल ने। हालांकि 2 गेंदें वाइड डाली गई हैं। करण पाटिल 0 पर आउट हुए, पराग 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस वक्त ऑफ के बाहर की गेंद, क्या शॉट खेला, लॉन्ग ऑफ को क्लियर कर दी गेंद, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन, बैक टू बैक दूसरा चौका। क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त करण, जिनके नाम में है रन, उनके बल्ले से रन बरस रहे हैं। बत्तीस पर पहुंचता है स्कोर 21 ओवर बनाने हैं। इंडिविजुअल स्कोर 30 पर बल्लेबाजी करें करण पाटिल। इस वक्त कौन सा तक इनको खेला गया, स्क्वालिक पर खिलाड़ी को तैनात रखा गया जब तक इनको फील करेंगे खिलाड़ी। 1 रन बटोरा, 1 रन के साथ इस वक्त संतुष्ट होना होगा दोनों बल्लेबाजों को। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 33 अंकों पर अब बनाने हैं। इस मैच को जीतने के लिए 20 आने वाली गेंदें होंगी इस इनिंग में, लगभग 13 गेंदें और 20 रनों का पीछा करना होगा इस मैच को जीतने के लिए। एक बढ़िया इनिंग साकार रहे अपनी टीम के लिए। देखिए अभी तक 33 लगे, उसमें 31 बनाए हैं करण पाटिल ने। ओह, ये ट्रेडमार्क रहा है पराग का। पराग क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, आती छक्का लगा है इस ओवर में।
मेरे बाद डीजे मास्टर 3 ओवर का हुआ है खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर 39। अब बनाने इस मैच को जीतने के लिए 14 रन उसका लक्ष्य होगा। विशाल सर तुझे मागे चेंडू आहे इकडे। यस देखिए इस वक्त अफजल आए हैं, एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, 50 प्लस के खिलाड़ी हैं, मगर काफी महारत हासिल की इस खिलाड़ी ने। लेजेंड खिलाड़ी में इनका इनाम शुमार है पालघर डिस्ट्रिक्ट के लिए। ऐसे खिलाड़ी गेंदबाजी के लिए अफजल। पहली गेंद ये खराब डाली है और इस वक्त नो प्लस 4 5 रन आएंगे। तोहफे में दिए गए 5 रन। देखिए 5 रनों के साथ स्कोर आगे चलते हुए अंपायर इस वक्त फ्लीट का कॉल दर्शाते हुए और मौका है करण पाटिल जो 31 बल्लेबाजी कर रहे हैं। बढ़िया बैटिंग करते अपनी टीम के लिए। फ्लीट की बॉल बड़ा शॉट खेलने का प्रयास है। गेंद वहां पर टिप्पा से डाइवर्ट हुई। खिलाड़ी पहुंचते हुए गेंद को फील्ड किए गए। सब्स्टिट्यूट खिलाड़ी हैं, गेंद को फील्ड किया गया। जब तक 1 रन बटोरा जा रहा है। 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 45-45। अब बनाने मात्र 8। आने वाली गेंदें होंगी 11 गेंदें 8। देखिए पहले 2 ओवर में रन 15 थे, मगर तो यूसुफ की जो तीसरी ओवर आई वो एक्सप्रेसिव रही। इस वक्त हवा में गेंद को खेला गया। वहां पर खिलाड़ी अच्छा क्या हाथ लपका, बढ़िया क्या हाथ लपका है। सब्स्टिट्यूट खिलाड़ी सोहेल ने वहां पर पहुंचे, कैच को अंजाम दिया। बल्लेबाज फराक मैदान के बाद गॉल। विकेट नंबर दूसरा गिरता है। पराग 6 रन बनाकर आउट हुए। 4 गेंदें उन्होंने खेली हैं। ने बल्लेबाज बैटिंग के लिए आते हुए अक्षय आए हैं बल्लेबाजी के लिए चौथे क्रमांक पर। देखिए 8 रन का पीछा करना है इस मैच को जीतने के लिए। गेंदें होगी 10-10 गेंदें और 8 बनाने इस मैच को जीतने के लिए। हालांकि ऐसा लग रहा था जब पहले 2 ओवर डाले गए थे तो कहीं ना कहीं मैच बना हुआ था, मगर तीसरी ओवर काफी महंगी साबित हुई यूसुफ द्वारा। 23 रन उन्होंने खर्च किए। 23-24 रन खर्च किए उन्होंने। उस ओवर में 2 चौके आए, 2 छक्के आए, 1 डबल, 1 सिंगल, 1 वाइट के माध्यम से रन खर्च किए गए थे गेंदबाज द्वारा। एक्सपेंसिव ओवर डाला गया था और ये बढ़िया गेंद है। ये बढ़िया गेंद है। पहली गेंद हालांकि नो डाली गई थी, उस पर 5 रन आए थे। उसके बाद 1 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट। 3 गेंदें डाली है। 6 रन खर्च किए गए अफजल द्वारा। अभी आने वाली 9 गेंदों में 8 रन बनाने, यहां से मौका बनेगा इस मैच को ऑन करने के लिए। अगर यहां से 1-2 विकेट और छुटकाते हैं गेंदबाज तो कमबैक करने का मौका मिलेगा। बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद डाली गई, डॉट बॉल। अब बॉल टू इक्वेशन आता है। बॉल टू इक्वेशन आता हुआ गेंदी हो चुकी 4 गेंदी का खेल समाप्त होता है। देखिए 8 गेंदों में 8 बनाने, 8 गेंदों में 8 रनों का पीछा करना है इस मैच को जीतने का। स्ट्राइक पर नए बल्लेबाज है मिस्टर अक्षय, जिन्होंने 2 गेंदें डॉट खेली हैं। इस वक्त सीधे बल्ले से खेला गया। देखिए खिलाड़ी वहां पर काफी दूर है। गेंद निकलती हुई सीधा बंदूक की गोली की तरह 4 रन के लिए। अब मात्र 4 रन दूर है इस मैच को जीतने के लिए। 49 लग चुके हैं स्कोर कार्ड पर। देखिए ऋषि जायसवाल टीम के कप्तान संतोष भोन के टॉस के लिए आ जाइए। इस वक्त दबा में गेंद को खेला। गेंद के नीचे कप्तान रिजवान खान थोड़ी से दूर रही गेंद। दूसरे का प्रयास करना चाहते हैं अक्षय, मगर स्ट्राइकर बैटर ने रोका है उन्हें। अब यहां से बनाने 3 आने वाली गेंदें होंगी 6। कार्तिक 11 संतोष भोन के कप्तान ऋषि टॉस के लिए आप आकर तैयार रहिएगा प्लीज। देखिए 6 गेंदें 3 बनाने। आखिरी ओवर में कौन से गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा गेंदबाजी के लिए।                                                                                                                                         '
देखिए इब्राहिम जनाब उस्मान साहब हम आपका तहे से स्वागत कर रहे हैं, आपका इस्तेमाल होगा, वेलकम। सम्मान करेंगे उस्मान भाई का। देखिए सर 3 रन का लक्ष्य वहां पर खिलाड़ी है गेंद को फील्ड करते, जब तक गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया, 1 रन बटोरा गया। 5 गेंदों में 2 रन बनाने, 5 गेंदे और 2 रन का पीछा करना होगा। इब्राहिम की गेंद कट की गई, डॉट बॉल। देखिए पहले दिन में हमने देखे 6 रन डिफेंड किए गए थे, 6 गेंदों में 6 रन डिफेंड होते, यहाँ पर 4 गेंदों में 2 रन डिफेंड करने हैं। 4 गेंदों में 2 की दरकार है। स्ट्राइक पर सलामी बल्लेबाज करण, स्ट्राइक पर ऑन साइड पर गेंद को खेला गया, वहां पर सोहेल, हालांकि गेंद आगे थी, कैश नहीं हो पाया। अक्षय दुसलना चाहते हैं, टारगेट का प्रयास और इस मैच को जीत लिया मयंक 11 खारबाव। कांग्रेचुलेशंस मयंक 11 खारबाव, हार्ड लक रिजवान खान साहब एंड टीम, बहुत बढ़िया आपने क्रिकेट खेला, मगर बहुत बहुत शुक्रिया आप यहाँ पर टीम लेके पहुंचे। रिजवान 11 कोहलीवाड़ा इस मैच के मैन ऑफ द मैच। चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच जिन्होंने 34 रन बनाए, करण पाटिल मैन ऑफ द मैच, करण पाटिल बने मैन ऑफ द मैच। और टॉस से सुद्धा चला गया अक्षय अल्ले कैप्टन। अगले उस्मान भाई की दस्ते पर से हम टॉस करेंगे अगले होने वाले मैच का। आज के दिन का 5वां मैच होगा, एक तरफ संतोष भुवन, एक तरफ खारबाव। टेल का कॉल किया गया और इस वक्त टेल निश्चित टॉस जीता है, लगातार टॉस आप जीत रहे, क्या लेना चाहिए, ज्यादा वक्त नहीं लेंगे, क्या लेंगे आप? बॉलिंग लेंगे। तो फील्डिंग के लिए उतरे मैदान के, तो चलिए बेस्ट ऑफ लक दोनों टीमों के लिए, बेस्ट ऑफ लक सुधा चला। मैन ऑफ द मैच करण पाटिल।